नमस्कार मित्रांनो, आज 31 डिसेंबर 2024 ग्रिगोरियन वर्षाचा अखेरचा दिवस. उद्यापासून आपण सर्वजण 2025 या नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत आणि त्यामुळेच या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला एक कविता मी आज सादर करणार आहे. तत्पूर्वी ही कविता कशी सुचली हे तुम्हाला सांगायला मला नक्कीच आवडेल. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जबाबदाऱ्या, आपली कर्तव्ये अत्यंत चोखपणे किंवा अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत असतो. परंतु या जबाबदाऱ्या किंवा ही कर्तव्ये पार पाडताना कधी-कधी आपल्याला अत्यंत कंटाळा येतो. मी कधीतरी शब्द वापरतोय हां. कधीतरी आपल्याला याचा कंटाळा येतो. कधी-कधी आपण त्याला वैतागतो सुद्धा. आपण त्याच्यामध्ये खूप थकून जातो आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला ब्रेक घ्यावासा वाटतो. आणि या ब्रेक घ्यावासा वाटतो या भावनेतूनच सुचलेली ही कविता. कवितेचं शीर्षक आहे असंच कधीतरी. असंच कधीतरी जुगारुनिया बंध सारे असंच कधीतरी उन्मुक्त व्हावे. जुगारुनिया बंध सारे असंच कधीतरी उन्मुक्त व्हावे. कर्तव्यांचे पाश तोडूनी बेधुंदपणे जगत जावे. कर्तव्यांचे पाश तोडूनी बेधुंदपणे जगत जावे. दगडधोंडे सदानकदा रस्त्यामध्ये येतच राहणार. दगडधोंडे सदानकदा रस्त्यामध्ये येतच राहणार. कर्तव्यांची बंधने सदा सर्वकाळ बांधूनच ठेवणार. तू मात्र बंड करायचे या सर्वांना फेकून द्यायचे. तू मात्र बंड करायचे या सर्वांना फेकून द्यायचे. दबलेल्या त्या प्रत्येक इच्छेला मुक्तपणे संचारू द्यायचे. जुगारुनिया बंध सारे असंच कधीतरी उन्मुक्त व्हावे. कर्तव्यांचे पाश तोडूनी बेधुंदपणे जगत जावे. बेधुंदपणे जगत जावे. आज इकडे उद्या तिकडे ही फरफट होतच राहणार. आज इकडे उद्या तिकडे ही फरफट होतच राहणार. अपेक्षांच्या ओझ्याने सदा सर्वकाळ तू दबतच जाणार. आता मात्र नाही शिकायचं. आता मात्र नाही शिकायचं. प्रत्येकाला ठणकावून सांगायचं. अंतरंगातील ओलावा पुसून टाकून वाटेल ते करत जायचं. वाटेल ते करत जायचं. जुगारुनिया बंध सारे असंच कधीतरी उन्मुक्त व्हावे. कर्तव्यांचे पाश तोडूनी बेधुंदपणे जगत जावे. बेधुंदपणे जगत जावे. हे राहिलंय ते करायचंय असं नेहमी होतच राहणार. हे राहिलंय ते करायचंय असं नेहमी होतच राहणार. मनीषांचा अतृप्तपणा सदा सर्व काळ भासतच राहणार. हे राहिलंय ते करायचंय असं नेहमी होतच राहणार. मनीषांचा अतृप्तपणा सदा सर्व काळ भासतच राहणार. तू मात्र अलिप्त राहायचं. या सर्वातून मोकळं व्हायचं. तू मात्र अलिप्त राहायचं. या सर्वातून मोकळं व्हायचं. स्वप्नांच्या पंखांना म्यान करूनी कडे कपारीत विसावून जायचं. स्वप्नांच्या पंखांना म्यान करूनी कडे कपारीत विसावून जायचं. जुगारुनिया बंध सारे असंच कधीतरी उन्मुक्त व्हावे. कर्तव्यांचे पाश तोडूनी बेधुंदपणे जगत जावे. बेधुंदपणे जगत जावे. धन्यवाद.